सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील एका सफरीवरती घेऊन जाणारा हा व्हिडिओ आहे, म्हणजे ट्रॅव्हलिंग व्लॉगमध्ये। मित्रांनो, आपण आता येऊन पोहोचलेलो ट्रॅव्हल करत थेट सातारा जिल्ह्यामध्ये, कारण आपण जवळपास एक 5-6 दिवसापासून महाराष्ट्र दौरा सुरू केलेला आहे। आपण पुणे, ठाणे, मुंबई, त्याचबरोबर आता साताऱ्याकडे येऊन पोहोचलेलो आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण या बाजूला जो नवीन खंबाटकी घाटातला जो टनेल होत आहे त्याचं कामाची अपडेट पण तुम्हाला दिलेली आहे। आजचा हा खास व्हिडिओ खंबाटकी घाटावरती राहणार आहे, कारण की खंबाटकी घाट म्हटलं की खूप वेडीवाकडी वळणी घेऊन जाणारा हा घाट आहे। किती किलोमीटरचा आहे घाट हा आपण ट्रॅव्हल केल्यानंतर तुम्हाला मी सांगणारच आहे। परंतु सातारा जिल्ह्यामधील वरच्या बाजूला म्हणजे सातारा या डोंगराच्या पलीकडे वेळे नावाचं गाव आहे, सातारा तालुका सातारा जिल्ह्यातील, आणि इकडल्या बाजूला आहे खंडाळा नावाचं गाव। तर या दोन गावाच्या दरम्यान हा घाट पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो। पुढे वाई वगैरे, महाबळेश्वर वगैरे हे ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या ट्रॅव्हलिंग ब्लॉगला। आजचा हा खतरनाक या घाटातून ट्रॅव्हल आपला होणार आहे। गोप्रोचे शॉर्ट्स पण पाहायला मिळणार आहेत तुम्हाला, त्याचबरोबर आपल्या ड्रोनाच्या हरीची पण शॉर्ट्स पाहायला मिळणार आहे। चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। खालपासूनच आपण ट्रॅव्हलला सुरुवात केलेली होती, व्हिडिओ शूट केला नाही कारण खूप धोकादायक वळणं आहेत। अचानक वाहनं जोरदार वेगाने येत होते म्हणून मी रिस्क नाही घेतली, पुढे येऊन व्हिडिओला ब्लॉगला स्टार्ट केलेले आहे। चला तर मग आधी जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पाहून लाईक जरूर करा। मंडळी, आपण व्हिडिओला स्टार्ट केलं होतं खंडाळा गावाच्या हद्दीपासून, म्हणजे हा घाट
सुरुवातीचं इकडल्या बाजूचं जर गाव पाहिलं पुणे दिशेनं तर खंडाळा आणि इकडं शेवटचं वेळे गाव आहे सातारा जिल्ह्यातलं. तर अशा पद्धतीनं हा घाट आपल्याला पाहायला मिळतो. जवळपास आता किती किलोमीटरचा झाला बघा, तुम्हाला दाखवतो मी. इथपर्यंत 7 ते 8 किलोमीटरचा असेल घाट. जो नवीन होतोय या बाजूला जो टनेल, ट्विन टनेल या घाटाला पर्याय म्हणून, तर तो टोटल प्रोजेक्ट आहे 6.5 किलोमीटरचा. म्हणजे सांगायचं तात्पर्य हा 7 ते 8 किलोमीटरचा घाट आहे. तर तेवढा घाट आपण पार करून खाली या ठिकाणी वेळेगावाच्या हद्दीमध्ये इथं जवळ गाव आहे तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता तुम्हाला जो याच महामार्गाचा जो रिटर्न म्हणजे पुण्याकडे जाणारा जो टनेल आहे, इकडून मात्र ही लेन जी आपण ज्याने प्रवास केला 3 लेन ह्या फक्त साताऱ्याकडे येण्यासाठी आहेत. जाण्यासाठीची लेन या बाजूला साईड आहे 3 लेन, तर ती घाटातून बोगद्यातून जाते. आता आपण पुण्याकडे रिटर्न जाणार आहोत बोगद्यातून, तो प्रवास करणार आहोत आणि एंड इथं येऊनच करणार आहोत आपण व्हिडिओचा. तर आता गोप्रोद्वारे आपण बोगद्यातून प्रवास केलेला व्हिडिओ पाहणार आहोत. बघा या ठिकाणी अचानक बोगद्यातून बाहेर आलेला ट्रक म्हणजे इथं पलटी झालेली. आपण टनलच्या बाहेर निघालेलो आहोत. इथं पाहू शकता टनलच्या बाहेर आल्यानंतर अचानकच वळण लागते आपल्याला पाहायला मिळेल पहा. आणि त्यामुळंच इथं हे ट्रक कंट्रोल झाले नाही ड्रायव्हरला. इथून येत असताना म्हणजे खाली उतरल्यानंतर इथं येऊन व्हिडिओ शेवट करावा अशी इच्छा होती, परंतु पाहिलं ना असे भयानक वरतून वाहतूक येते. घाट संपला की एवढे जोरात म्हणजे स्पीडनं म्हणजे या 3 लेनवरतून वाहतूक आपल्याला प्रवास करत असताना पाहायला मिळते पहा. त्यामुळं थोडंसं इकडं कोपऱ्यात आपण कोपच्यामध्येच व्हिडिओ शेवट करूया. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, आणखीन कुठल्या म्हणजे डेस्टिनेशन म्हणा किंवा प्रोजेक्टविषयी माहिती आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहण्या इच्छुक असाल तर नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.